नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पालक पनीर. तर त्यासाठी एक जुडी पालक घेतली आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पाणी नितळवून घ्यायचं. गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये अर्धी कढई पाणी घालायचं आणि स्वच्छ करून घेतलेली पालक घालायची. सगळी पालक घातल्यानंतर वरती एक 7-8 काजू ठेवायचे आणि 3-4 बदाम ठेवायचे. बदाम ऑप्शनल आहे, नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल. झाकण घालायचं आणि छान एक उकळी आणायची. उकळी आली आहे आता घातलेले काजू बदाम वेगळे काढायचे आणि भाजी वेगळी काढायची. भाजी वेगळी काढून पाणी नितळण्यासाठी ठेवून द्यायचे आणि काजू बदाम वेगळे काढून बाजूला ठेवून द्यायचे. आणि हे जे पाणी आहे भाजी उकळलेलं हे असंच ठेवायचं. नंतर आपण हेच पाणी भाजीमध्ये यूज करणार आहे. तर भाजी काढून झाली आहे. पाणी काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये एक मोठा कापून घेतलेला कांदा घालायचा. सुरुवातीला तेल घालायचं थोडंसं. कापून घेतलेला कांदा घालायचा. 2-3 लवंगा घालायच्या, 1 इंच अद्रक घालायचं, 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि हे सगळं साहित्य घालून छान लालसर रंगावर येईपर्यंत ह्याला परतून घ्यायचं. कांदा चांगला परतून घ्यायचा, कारण नंतर आपण मसाला परतणार नाही आहे. त्यामुळे आत्ताच कांदा छान असा लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. 2 हिरवी वेलची घालायची, चमचाभर जिरे घालायचे. सगळं छान परतलं, लालसर रंगावर आलं. 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि सोबतच एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे. जर मोठा नसेल तर छोटे 2 टोमॅटो घ्यायचे. टोमॅटो घालायचा, छान परतून घ्यायचं. उकडून घेतलेले काजू बदाम घालायचे. सगळे जिन्नस एकत्र करून 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं आणि झाकण घालून याला वाफ द्यायची. थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजी, तयार करून घेतलेला कांदा टोमॅटोचा मसाला सगळं एकत्र घालायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची याची. एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर मसाला सगळा थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलाय. आता झाकण लावूया आणि याची बारीक पेस्ट करून घेऊया. तर खूप छान राहतो भाजीला. आणि हे बघा, मसाल्यासोबत जरी भाजी आपण बारीक केली तरी सुद्धा रंग किती छान आलेला आहे. आता घ्यायचं पनीर कापून. तर 150 ग्राम पनीर घेतले. छोट्या तुकड्यामध्ये कापून घेतलेलं आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये पनीर कापू शकता. परत गॅस चालू करायचा. गॅसवरती कढई ठेवायची. 4 ते 5 चमचे तेल घालायचं. 2 तेजपत्ता घालायचे. एक मसाला, 1 इंच दालचिनी घालायची. मोहरी घालायची. 1 चमचा गरम मसाला घालायचा. 1 चमचा धने पावडर घालायची. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची. तिखट तुमच्या आवडीनुसार ऑप्शनल आहे, कारण आपण आधी हिरवी मिरची सुद्धा मसाल्यासोबत वाटून घेतलेली आहे. छान 2 मिनिटं फ्राय करायचं तेलामध्ये आणि वाटून घेतलेले भाजी आणि मसाला घालायचा. फोडणी छान होते, रंग सुद्धा छान येतो. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आवडीनुसार पाणी घालायचं. थोडंसं घट्टसर असायला हवं. कापून घेतलेलं पनीर घालायचं. पनीर जर तुम्ही फ्राय करून घेतलं तर उत्तमच, नाही घेतलं तरी सुद्धा चालेल. मी हे असंच घेतलेलं आहे. पनीर घालायचं, मीठ घालायचं चवीनुसार आणि मंद गॅसवरती ह्याला असंच 6-7 मिनिटे चांगलं शिजू द्यायचं. 6-7 मिनिटामध्ये पनीर खूप छान शिजतं. थोडीशी कसुरी मेथी घालायची हातावरती चोळून. साखर घालायची 1 चमचा आणि बघा, जसं याला उकळी येईल तसा याचा रंग किती छान आलेला आहे. आता उकळी आली छान की ताजं फ्रेश क्रीम फेटून घालायचं 3 ते 4 चमचे आणि भाजी खूप अशी क्रीमी तयार होते. तुम्ही बघू शकता किती छान भाजी तयार झाली. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि झाली की नाही आपली छान ढाबा स्टाईल पालक पनीर.